इजाविजा झाला, आता तिजाची वेळ येऊ देऊ नका असं कोकाटेंना सांगितलं होतं. दरम्यान कोकाटेंबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर घेणार असं विधान अजित पवार यांनी केलंय. प्रफुल्ल लोढासोबत एकनाथ खडसेंच्या व्हायरल फोटोवरून मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना डिवचलं. दरम्यान हिंमत असेल तर मुलाच्या मृत्यूची चौकशी करा अशी पोस्ट करत खडसे यांनी पुन्हा महाजन यांना आव्हान दिलं. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना हायकोर्टानं दिलासा दिलेला आहे. तत्कालीन कृषी मंत्री म्हणून मुंडेंनी राबवलेली खरेदी प्रक्रिया योग्य असल्याचं हायकोर्टाचं म्हणणं आहे. दरम्यान याचिकाकर्ता तुषार पडगिलवारला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामाजिक विशेष अध्यासन केंद्राचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. याच ठिकाणी मराठी अध्यासनाचं देखील फडणवीसांनी उद्घाटन केलं. भाषा हे विवादाचं माध्यम असू शकत नाही, इतर भाषांचा अपमान करता कामा नये असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना लगावलाय. भाषा हे संवादाचं माध्यम आहे, मराठीसोबत इतर भाषा स्वीकारल्या पाहिजेत असं मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडेंना वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी अनोखं गिफ्ट दिलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेंना गायी भेट दिलेल्या आहेत. पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. दरम्यान विठ्ठल रुक्मिणी संस्थाननं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला. दरम्यान मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते. 1985 साली पहिल्यांदा विधिमंडळात आल्याचं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. तर 41 वर्षांचा राजकीय प्रवास पूर्ण झाल्याचं ते म्हटलंय. दरम्यान त्या काळात उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडल्याचंही ते म्हणाले. मुंबईसह कोकणात अधूनमधून कोसळधारा सुरू असतानाच हवामान खात्यानं आज रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरच्या परिसरांना रेड अलर्ट दिलेला आहे. तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर परिसराला ऑरेंज अलर्ट दिलाय. ॲप आधारित टॅक्सी चालकांच्या मागण्या मान्य न झाल्यानं आणि उबरनं उच्च न्यायालयात धाव घेतल्यानं चालकांनी उबर ॲप अनइन्स्टॉल करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे प्रवाशांना उबरवरील टॅक्सी सेवा मिळणं अवघड होण्याची शक्यता आहे. पुढची बातमी पाहूयात. जळगावच्या पाथरखेडा येथील आश्रमशाळेत गोवरची लागण होऊन तब्बल 30हून अधिक विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. गोवर हा संसर्गजन्य आजार असल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार समझोत्यावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. या करारामुळे दोन्ही देशातील वार्षिक व्यापारात सुमारे 34 अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि या करारामुळे 99% भारतीय निर्यातीवरील शुल्क समाप्त होईल. तसंच ब्रिटिश विस्की, कार आणि इतर अनेक वस्तूंवरील शुल्कात कपात होईल. एसटी महामंडळाच्या एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ अखेर रद्द करण्यात आलेली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयाला तीव्र विरोध झाल्यानंतर एसटी प्रशासनानं हा निर्णय मागे घेतला. वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांना निर्धारित वेळापत्रकापेक्षा अधिक काम देणं तसंच पुरेशी विश्रांती न देण्यासंदर्भात कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून तक्रारी आल्यानंतर डीजीसीएनं एअर इंडिया कंपनीला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक आणि मुंबई महापालिकेचे माजी शिक्षण अधिकारी संदीप संघवे यांच्या चौकशीसोबतच 2 मे 2012 नंतरच्या सर्व शिक्षकांच्या नियुक्त्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे. रशियातील इनो प्राक्तिका मॉस्को स्टेट विद्यापीठानं दिलेल्या निधीतून मुंबई विद्यापीठात उच्च दर्जाचं कंटेंट स्टुडिओ आणि ऑडिटोरियम तयार करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण देण्यासाठी दर्जेदार शैक्षणिक सामग्रीच्या निर्मितीसाठी ते उपयुक्त ठरणार आहे. राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी आणि संलग्न या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता 12वीमध्ये विज्ञान शाखेतून 50% गुण मिळवून उत्तीर्ण होण्याची अट शिथिल करण्याचा निर्णय राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं घेतलाय. विद्यार्थ्यांना इयत्ता 12वीला 45% गुण मिळाले असल्यास प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. 11वीच्या प्रवेश प्रक्रियेतील 3ऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी आणि निवड यादी शिक्षण विभागानं जाहीर केली. या निवड फेरीमध्ये राज्यातील 1,11,235 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय देण्यात आले. कृषी पायाभूत सुविधा अधिक बळकट करणाऱ्या महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प 2ला राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे. आशियाई विकास बँकेच्या मदतीनं 2100 कोटी रुपये खर्चून 2025 ते 31 या काळामध्ये योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
मोबाईलवर पत्ते खेळण्याचा वाद सुरू असताना चांदवड दौऱ्यावर गेलेल्या कृषी मंत्री कोकाटेंचं स्वागत करण्यात आलं। चांदवडच्या शेतकऱ्यांनी कोकाटे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। म्हाडाच्या पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील योजनेअंतर्गत 53 अनिवासी आणि 28 कार्यालयीन गाळे विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरता ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला 1 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचं आरक्षण फुल झालं असून 22 ते 26 ऑगस्टपर्यंत सर्व गाड्या रिग्रेड दाखवत आहेत आणि रेल्वेनं केलेल्या विशेष गाड्यांची अवस्था देखील सामान्य गाड्यांप्रमाणेच झाल्यानं चाकरमान्यांची वाट खडतर झाली आहे। परिचारिका संघटनांनी पदनामात बदल करण्यासह अन्य मागण्यांसाठी पुकारलेला संप 7व्या दिवशी अखेर मागे घेतला। पदनामात स्टाफ नर्स ऐवजी नर्सिंग ऑफिसर म्हणजेच परिचर्या अधिकारी असा बदल करण्याची त्यांची मागणी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागानं मान्य केलेली आहे। शिल्लक घरांच्या विक्रीचा मोठा पेच सिडको समोर उभा ठाकलाय आणि त्यामुळे घरांची नवीन योजना जाहीर करणं देखील अडचणीचं झालेलं आहे। या पार्श्वभूमीवर घरांच्या विक्रीसाठी किमतीसह अटी आणि शर्तींमध्ये काही शिथिलता आणण्याचा विचार सिडको करत असल्याची माहिती आहे। जळगाव शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या प्रोफेसर कॉलनीत सुरू असलेल्या देहविक्रीचा प्रकार पोलिसांनी समोर आणला। सामाजिक संस्थेच्या तक्रारीवरून पोलिसांनी धाड टाकत डांबून ठेवलेल्या बांगलादेशी तरुणीची सुटका केली। अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटातील वळणावर झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातात 6 प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत। शर्मा ट्रॅव्हल्सची बस पुण्यातून नांदेडकडे जात असताना घाटात वळणावर नियंत्रण सुटून सुमारे 10 ते 15 फूट खोल जाऊन अडकली। नांदेड हिंगोली महामार्गावर एकाच मार्गावरून विरुद्ध दिशेनं भरधाव आलेल्या 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली। त्याचवेळी भरधाव वेगानं पाठीमागून येणारं 4चाकी वाहन या दोन्ही दुचाकीवर गेल्यानं अपघाताची भीषणता वाढली। या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला। चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानं काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामुळे खबरदारी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्यांसह कोचिंग क्लासेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। गेल्या महिन्याभरापासून उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं उजनी धरण देखील 95% भरलंय। मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात राज्याच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक करण्यात आलंय। सिंगापूरच्या तोडीची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तर देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्रानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचाही उल्लेख करण्यात आलाय। छत्तीसगडमधील 5 जिल्ह्यातल्या 66 माओवाद्यांनी बस्तर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। माओवाद्यांविरोधात बस्तर पोलिसांकडून आक्रमक अभियान सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बंदूक सोडून मूळ प्रवाहात येणाऱ्या माओवाद्यांची संख्या वाढली आहे। आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांवर तब्बल 1,15,00,000चं बक्षीस होतं। दौंडच्या अंबिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरणातल्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। न्यायालयाकडून आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। राज्यात सुरू असलेल्या मराठी हिंदी वादावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हा महाराष्ट्र इथे मराठीच आधी चालणार असं दादांनी ठणकावलंय। तसंच अजितदादांनी महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांना सल्ला देखील दिलाय। पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल चालकानं गुजराती भाषेत पाट्या लावण्यात आल्या होत्या, तर यावेळी अनेक पाट्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी काळा कपडा टाकला। चिपळूण रेल्वे स्थानकावरील पे अँड पार्क सेवा परप्रांतीयांच्या ताब्यात असल्याचं समोर आलंय। यामुळे मनसेनं आक्रमक होत करार रद्द करण्याची मागणी केली आहे। करार रद्द न केल्यास मनसे स्टाईलनं उत्तर देण्याचा इशारा देण्यात आलाय। नंदुरबारच्या शहाद्यामध्ये प्रवासी पळवण्यावरून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र परिवहनच्या बस चालकांमध्ये वाद झाला। प्रवासी पळवणाऱ्या मध्य प्रदेशच्या बस चालकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कोठारबन शाळेची दयनीय अवस्था झालेली आहे। भिंतीला तडे गेल्यानं जीव मुठीत घेऊन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। याबाबत अनेक वेळा प्रशासन स्तरावर तक्रार करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिक्षक आणि पालकांनी केला आहे। नांदेड बस स्थानकात मुजोरी करणाऱ्या शौचालय चालकाला मराठीच्या मुद्द्यावरून मनसैनिकांनी चोप दिला होता। यानंतर आता उत्तर भारतीय व्यापारी एकवटले असून त्यांनी वजीराबाद पोलीस ठाणं गाठलं आणि मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली। नांदेडच्या एसटी आगारातील शौचालय चालकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली। या प्रकरणात पोलिसांनी मनसेच्या 5 कार्यकर्त्यांना अटक केली आहे।
अकोल्यातील बाळापूर येथील ऐतिहासिक किल्ल्याचा एक बुरुज कोसळलेला आहे। या किल्ल्याला लोखंडी कंपाऊंड असल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पुरातत्व विभागानं या किल्ल्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। पुण्याच्या घोडेगावात रानभाजी आणि पारंपरिक खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रदर्शनामध्ये आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या रानभाजीचं आणि पारंपरिक खाद्याचे स्टॉल लावण्यात आले होते। दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी प्रदर्शनात सहभाग घेतला।